मुंबई चेंबूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधानसभा अध्यक्ष नंदू सावने और जिलाध्यक्ष सिद्धार्थ कामले के अथक प्रयास से महाराष्ट्र उप मुख्यमंत्री अजित दादा पवार के जन्मदिन के शुभ अवसर पर चेंबूर महिला समाज हॉल में स्कूल में पढ़ने वाले बच्चों को स्कूली किट का वितरण किया गया, जिसमें इस अवसर पर महाराष्ट्र राज्य बाल विकास मंत्री अदिति तटकरे मुख्य अतिथि के रूप में शामिल हुए और अपने शुभ हस्ते सभी बच्चों में स्कूली किट का वितरण किया, जिसमें इस अवसर पर आयोजक चेंबूर विधानसभा अध्यक्ष नंदू सावने ने सभी का आभार व्यक्त किया। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनविश्वास सप्ताह साजरा केला जात आहे आणि या जनविश्वास सप्ताहाच्या अंतर्गत चेंबूर तालुक्याच्या वतीने आज गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलेलं आहे। मला मनापासूनचा आनंद आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना। आमचा प्रयत्न आहे की गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांना अधिक त्या ठिकाणी सक्षम करून पाठबळ देऊन दादांचा वाढदिवस साजरा करण्याचं उद्दिष्ट पक्षाच्या वतीने ठेवलं गेलं होतं। आज सिद्धार्थजी कांबळे साहेब असतील, त्याचबरोबर इथले सगळे तालुक्यातील आमचे अध्यक्ष प्रतिनिधी असतील यांच्या पुढाकारातून आजचा हा कार्यक्रम होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे। तर आपण बघितलं तर एखादी योजना जर अधिकाधिक महाराष्ट्रातील महिला घटकांना लाभ देणारी असेल तर त्यावर विरोध करण्याचं कारण हे खरं तर का असावं याबाबतच आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका येते। एका बाजूला आपण म्हणतो की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांना शासनाच्या वतीने अधिकाधिक योजना राबवल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या वेळेला महायुतीच्या सरकारने ही उत्कृष्ट अशी योजना घोषित केलेली आहे, पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून या योजनेच्या संदर्भामध्ये विनाकारण गैरसमज पसरवला जात आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये या योजनेअंतर्गत ते जास्तीत जास्त नोंदणी करून घेत आहेत। एका बाजूला नोंदणी करतायत आणि दुसऱ्या बाजूला योजनेवर टीका करतायत। ही दुटप्पी भूमिका आम्हाला अनुभवायला मिळत आहे। मला निश्चितपणाने तुमच्या माध्यमातून सर्व माता भगिनींना सांगायचं आहे की आत्तापर्यंत विभागाकडे 1,20,00,000पेक्षा अधिक या योजनेअंतर्गत नोंदणी ही गेल्या 20 दिवसामध्ये झालेली आहे। अजून एक महिना 31 ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे आणि 19 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही पहिला लाभ या महिलांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांनी नोंदणी करावी, कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नये। चांगल्या पद्धतीने माता भगिनींचा या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून काही विरोधक हे वारंवार या योजनेसंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। या गैरसमजाला, या भूलथापांना आपण बळी पडू नका, अशीच माझी आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मला सगळ्या आमच्या माता भगिनींना या ठिकाणी विनंती करायची आहे। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेलं मतदान हे सगळ्या गोष्टी स्पष्ट करत आहे। महायुतीचे सगळे उमेदवार हे आत्ताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीतच निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त विधानसभा सदस्यांनी हे महायुतीला पसंती दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्हीही उमेदवार अजितदादांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आमचे राजेशजी विटेकर असतील, शिवाजीराव गर्जे साहेब असतील, हे निवडून आलेले आहेत, पहिल्या फेरीत निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे आमदारांचं पाठबळ हे महायुतीकडे आहे हे या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे। भारतीय जनता पक्षाचे 5 उमेदवार निवडून आले, शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण निर्वाचित जे आमदार आहेत ते महायुतीच्या सोबत आहेत हे या निवडणुकीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे। दादांच्या मुख्य उपस्थितीमध्ये जनतेसोबत संवाद साधून महायुतीच्या सरकारच्या ज्या योजना आहेत ह्या त्या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। महायुतीचे सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये जे आमचे ज्येष्ठ सर्व नेतृत्व आहेत, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, महायुतीचे असणारे घटक पक्षांचे प्रदेश अध्यक्ष आहेत, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचे सुद्धा मेळावे आयोजित केले जाणार आहेत आणि दादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनतेसोबत संवाद साधण्याचे जे सत्र आहेत हे त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने आयोजित केले जात आहेत। याच्या मागची भूमिका हीच आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून या ज्या योजना आहेत यांच्या संदर्भातला संवाद साधावा
लाभार्थ्यांसोबत जे आहेत संवाद साधावा, त्यामध्ये काही अडीअडचणी असतील, आणखीन काही सूचना असतील, यासुद्धा या संवाद यात्रेमध्ये घेण्याचा मानस हा पक्षाचा आहे। नहीं, मुझे लगता है कि जो बजट आदरणीय अजीत दादा ने पिछले जो हमारा सेशन था उसमें जो उन्होंने बजट रखा, बजट अनाउंस होने के बाद तुरंत ही बाद जो ऑपोजिशन है वो हर रोज़ कुछ ना कुछ मिसकंसेप्शंस हो या कुछ ना कुछ अपप्रचार हो, ये बजट के बारे में वो किया जा रहा है। मैं आपके माध्यम से सबको विनती करती हूँ कि आप किसी भी ये जो मिसकंसेप्शंस तैयार किए जा रहे हैं या कुछ ना कुछ गलतफहमी जो यहाँ पे फैलाई जा रही है, आप उन्हें ना सुने और ज़्यादा से ज़्यादा जो महायुति के सरकार ने जो योजनाएं लाई है, युवकों के लिए लाई है, युवाओं के लिए लाई है, महिलाओं के लिए लाई है, हमारे जो फार्मर्स हैं इनके लिए लाई है, उनका अधिक से अधिक लाभ ले और अपनी रजिस्ट्रेशन तुरंत से तुरंत करवाएं। मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत आणि महायुतीचे जे सर्व ज्येष्ठ नेते आहेत ते या संदर्भामध्ये योग्य ते भूमिका घेतील। अधिकाधिक जागा लढवायला मिळाव्यात या प्रत्येक पक्षाची भूमिका असते, त्याच्यामुळे जो योग्य तो निर्णय आहे ते आमचे नेतृत्व घेतील। जो निर्णय आमचं नेतृत्व घेईल, एक कार्यकर्ता म्हणून अधिकाधिक उमेदवारांसाठी प्रचार करणं, निवडून आणणं ही एक कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका आहे। थँक्यू। अखंड महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण या आठवड्याभरात निर्मिती झाली। याचे कारण म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे लाडके नेते, लोकप्रिय नेते, सन्माननीय माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांचा 65वा वाढदिवस गेल्या 22 जुलै रोजी होता। 22 जुलै ते 28 जुलै हा जो एक कालावधी जो आहे तो आम्हाला एक जनसप्ताह म्हणून तो आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात आम्ही साजरा केला आणि इतका कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इतका उत्साहाचं वातावरण निर्मिती झाली आहे की प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये की हा वाढदिवस हा खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीत साजरा होत आहे। गेल्या 22 तारखेला 22 जुलैला मी, माझे सहकारी, आमच्या पूनमताई म्हस्के असतील, या तालुका उपाध्यक्ष आहेत, आमचे योगेश आवारे, आपल्या सचिन, उमेश, हे सर्व माझे जे सहकारी आहेत, या आम्ही लोकांनी प्रत्येकाने एक तालुक्यामध्ये एक वेगळा कार्यक्रम आम्ही निर्माण केला। गेल्या 22 तारखेला महानगरपालिकेचे इथे एक शेजारी एक हॉस्पिटल आहे, मा हॉस्पिटल म्हणून, त्या हॉस्पिटलच्या रुग्णांना आम्ही फळे वाटपाचा आम्ही कार्यक्रम घेतला। त्यानंतर प्रत्येक वॉर्डामध्ये अजितदादांनी जी ऐतिहासिक पूर्ण अशी एक योजना निर्माण केली, त्या योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्या त्याचे फॉर्म आम्ही ऑफलाईन व ऑनलाईन आम्ही फॉर्म प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही ते फॉर्म आम्ही भरून आम्ही घेतले। तसेच आम्ही मुंबई बँकेचे, कारण आम्हाला एक जाणवलं, ज्या वेळेस आम्ही जेव्हा फॉर्म भरून आम्ही घेत होतो, फॉर्म भरत असताना बऱ्याच महिलांचे, ज्या घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांचे बँकेत अकाउंटही नव्हते। आता बँकेत एक अकाउंट असताना एक मॅन्डेटरी ठेवावं लागतं बँकेमध्ये की बाबा कमीत कमी 1000 रुपये ठेवावं लागतं, पण मुंबई बँकेने एक ऐतिहासिक एक योजना चालू केली। मुंबई बँकेने त्यांचेही आभार मानले पाहिजे, प्रवीण भाऊ दरेकर असतील किंवा आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ कांबळे साहेब, की त्यांनी एक मुंबई बँकेच्या माध्यमातून खरंच एक गोरगरीब महिलांसाठी एक चांगली योजना आणली की झिरो बॅलन्स अकाउंट योजना, की झिरो बॅलन्स योजना असेल की त्या माध्यमातून तुम्ही तुमचं अकाउंट ओपनिंग करा। त्याच पद्धतीमध्ये आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही झिरो बॅलन्स योजना आम्ही सुरू केल्या आम्ही सर्व महिलांच्या। आणि त्याच्यानंतर आज आम्ही जे आपल्या चेंबूर परिसरामध्ये जे 60%, जसं म्हणजे आमचे जिल्हाध्यक्षांनी मगाशी सांगितलं की 60% एक गोरगरीब त्या चेंबूर विभागात राहतात, तर त्यांच्यासाठी की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे। जसे आमचे अजितदादा सांगतात की तुम्हाला जर राजकारण करायचं फक्त 20% राजकारण करा आणि ती पण गरज असेल तर राजकारण करा 20%, अन्यथा तुम्ही 80% तुम्ही समाजकार्य करा। तो एक आम्ही वारसा आम्ही आमच्या अंगी घेऊन आम्ही एक 80% राजकारण आम्ही न करता आम्ही 80% आम्ही समाजकार्य आम्ही करतोय व 80% समाजकार्य करत असताना समाजामधील जे गोरगरीब आहेत ते त्या लोकांसाठी त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे आम्ही मोफत आम्ही ते वाटप ठेवलेत। आणि त्याच अनुषंगाने जसं जिल्हाध्यक्षांनी सांगितलं तसं आम्ही येणाऱ्या काळामध्ये चेंबूर विभागामधले जे चांगले हुशार विद्यार्थी आहेत, उत्कृष्ट अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचेही आम्ही स्कॉलरशिप आम्ही कशी घेता येईल किंवा त्यांच्यासाठी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिक्षणाचा कसा खर्च उचलेल त्या अनुषंगाने पुढे आम्ही वाटचाल आम्ही करू। आम्ही
हे साहित्य वाटप केलं? मी तुमच्या माध्यमातून आदित्यताईंचे खरंच मी आभार मानतो. बाल व महिला विकास कॅबिनेट मंत्री आज आदित्यताई तटकरे इथे आल्या, त्यांनी वेळात वेळ काढून आल्या आणि आमची अशी इच्छा होती की आदित्यताईंच्या हस्तेच आम्हाला हे विद्यार्थ्यांना आम्हाला शालेय वस्तूचं आम्हाला वाटप करायचं होतं. आज आपण एकूण 500 विद्यार्थ्यांचे शालेय वस्तू आपण वाटप केले. त्याच्यामध्ये 500 विद्यार्थ्यांना वह्या असतील, 500 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग असेल व बाकी त्यांना शालेय वस्तू त्यांना आपण वाटप त्यांना केले. आपण विद्यार्थ्यांमध्ये मॅडम खूप अतिशय चांगला उत्साह होता. की कसं असतं, तुम्ही म्हणजे मी बाकीच्या राजकीय पक्षांवरती टीका करणार नाही, पण माझं एकच आहे की तुम्ही राजकारण करत असताना तुम्ही पहिलं समाजकार्याला असं प्राधान्य द्या की एक समाजामध्ये आपण एक ठीक आहे, आपण सर्वांच्या आपण परिस्थिती नाही आपण बदलू शकत, पण आपल्या माध्यमातून आपण एक म्हणजे जसा आज आम्ही विडा उचलला आहे, आम्ही अजितदादांचे एक सैनिक आहोत, अजितदादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्या माध्यमातून आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सन्माननीय आम्ही जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेबांचे मला सतत हेच मला एक मार्गदर्शन असतं की तुम्ही कार्य असे करा की एक जो गोरगरीब असेल, एक शेवटच्या घटकापर्यंत एक गरीब असेल, त्याला कशी तुम्हाला मदत करता येईल. त्याच अनुषंगाने आम्ही हाच आमचा कार्यक्रम ठेवला आहे की गेल्या वर्षी आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेचे युनिफॉर्म डोनेट केले होते. यावर्षी आम्ही शाळेच्या मुलांना स्कूल बॅग व वह्या वाटल्या. त्याच पद्धतीमध्ये माझी स्वतःची माझी संघटना आहे प्रजाशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत मी 8 लोकांचे हृदयाचे फ्रीमध्ये ऑपरेशन करून दिलेत. प्रयत्न हाच राहील की आपण राजकारण न करता समाजकारण कसं करतोय व समाजकार्याच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकांपर्यंत कशी लोकांना मदत करू, हाच आमचा शेवटपर्यंत आमचा प्रयत्न राहील. भ्रष्टाचार झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, असं तर कुठे वाटत नाहीये भ्रष्टाचार झाला आहे. पैसे घेतले आणि बरेच लोक एक चूक अशी झाली आहे की ऐतिहासिक निर्णय आमच्या अजितदादांनी घेतला, पण तो घेतला असताना बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे स्लम विभाग असेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी ज्या आपल्या माता भगिनी जेव्हा फॉर्म भरायला जातात त्या ठिकाणी पण असं म्हणजे लोकांनी व्यवसाय चालू केला की ठीक आहे, आता त्या बिचाऱ्यांना फॉर्म भरता येत नाही आहेत, त्यामुळे ते एखाद्याची कोणाची मदत मागतात की बाबा आम्हाला फॉर्म भरून द्या, आणि तिथेच लोकांनी त्यांचा व्यवसाय त्यांचं दुकान चालू केलं की बाबा ठीक आहे आम्ही फॉर्म भरून देऊ, आम्हाला 200 रुपये द्या, आम्हाला 500 रुपये द्या. ते आम्हाला 200 रुपये द्या, 500 रुपये द्या, 300 रुपये द्या, हे चुकीचं आहे. ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. कसं आहे, जर तुम्हाला दादांनी इतका मोठा विडा उचलला आहे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणून कुठे ते माता भगिनींना बघा कसं आहे, ही योजना की चांगल्या ठिकाणी हाय स्टँडर्ड फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी नाही आहे किंवा त्या महिला घेणार पण नाही, कारण की त्याच्यामध्ये जो कॅटेरिया जो ठेवला एक मर्यादा ठेवली आहे, बँक स्टेटमेंट किंवा जो मर्यादा आहे ती मर्यादा त्यांच्यात मोठा आहे. ही योजना खरं तर एक गोरगरीब महिलांसाठी आहे, आणि तुम्ही जर गोरगरीब महिलांसाठीच जर तुम्ही 300 रुपये 500 रुपये जर तुम्ही आखत असाल तर हे मला असं वाटतं कुठेतरी हे चुकीचं आहे. आमच्याकडून आतापर्यंत चेंबूर तालुक्यामधून नाही म्हटलं तर बऱ्यापैकी 3,500 आम्ही फॉर्म आम्ही भरून दिलेत. 3,500 असे प्रत्येक आमच्या जिल्ह्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामधूनच जे आमचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब त्यांनी प्रत्येक माझे जे सहकारी तालुका अध्यक्ष असतील, सायनचे असतील, धारावीचे असतील, वडाळ्याचे असतील, प्रत्येक तालुका अध्यक्ष आपापल्या विभागामध्ये जोमाने काम करतोय व आमचा हाच प्रयत्न असेल की आपल्या माता भगिनींसाठी ही योजना आपण कशी आपण राबवून त्यांना कसं सहकार्य करता येईल, हा आमचा प्रयत्न असेल. आता सध्याची आमची जी योजना आहे ती सध्या आज आम्ही 500 मुलांना आम्ही वह्या दप्तर आम्ही शालेय वस्तू आम्ही वाटप केल्यात. आय होप जसं आम्ही मगाशी दादांनी सांगितलं की त्याच्यामध्ये आता आम्ही छाननी करतोय, जसं आम्ही एक फॉर्म आम्ही मर्यादा ठेवले, एक फॉर्म सिस्टम की जर का आमच्याकडे फॉर्म आले मग त्याच्यातून आपण जे माझे विभागामधले जे कार्यकर्ते आहेत, जसे आता वॉर्ड नंबर 152मध्ये 152मधून सचिन आहे, उमेश आहे, आमच्या गायकवाड मावशी आहेत, या लोक यांच्या संपर्कामधून किंवा पूनमताई वॉर्ड नंबर 150च्या आहेत, त्या तालुक्यावरती उपाध्यक्ष आहेत, हे असे प्रत्येकजण आमच्या इथून आम्ही एक सर्वे आम्ही करणार. त्याच्यामध्ये जो एक क्वालिफाईड आहे, जो एक हुशार विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याची निवड करून एक आपल्या पक्षाकडून म्हणजे पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या तालुक्याकडून कशी आम्ही त्याला मदत करू शकतो तो आम्ही पुढे प्रयत्न करू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.